नमस्कार, मी किरण निंबोरे. वास्तव कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. खरं तर MPSCने एक मोठा भूकंप केला आणि UPSCच्या धर्तीवरती MPSCने देखील राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये खूप मोठा बदल केला. आणि हा बदल ज्यावेळेस झाला त्यावेळेस स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये अनेक विद्यार्थी चिंतेमध्ये आहेत, नैराश्यामध्ये आहेत. काहींना आनंद झाला आहे, तर काहींना या गोष्टीचं वाईट वाटतं आहे. तर कित्येक जणांची संधी डावलली जाणार असं विद्यार्थ्यांना वाटतं. कारण जे विद्यार्थी जुने आहेत त्यांना वाटतं की आता आम्ही या क्षेत्रामध्ये म्हणजे या पॅटर्नमध्ये स्विच कसं व्हायचं. आता नेमका बदल काय आहे, विद्यार्थ्यांना संधी कशी मिळणार, नवीन विद्यार्थ्यांना संधी कशी मिळणार, जुन्या विद्यार्थ्यांना संधी कशी मिळणार, UPSCचे विद्यार्थी या क्षेत्रामध्ये येणार का, आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून विद्यार्थ्यांमध्ये जी चिंता वाढते ह्या चिंतेचं एक निरसन करण्यासाठी, त्यांना सगळ्या गोष्टींची माहिती होण्यासाठी आणि नेमका प्लस मायनस पॉईंट काय आहे त्यातले आणि याला एक आव्हान समजून पुढे कसं जायचं, या सगळ्या गोष्टींची चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत सह्याद्री IAS अकॅडमीचे संचालक माननीय श्री डॉक्टर तुषार घोरपडे सर. आज सरांसोबत आपण या सगळ्या गोष्टींवरती चर्चा करणार आहोत. सर, आत्ता जे MPSCने बदल केले, राज्यसेवेची मुख्य परीक्षा ही UPSC प्रमाणे केली, तर बरेच मुलांमध्ये संभ्रम आहेत. आता कित्येक विद्यार्थ्यांना नेमके बदल काय झालेत हेच माहीत नाहीत. नेमकं आपण मुलाखतीची सुरुवात करताना नेमके हे बदल काय आहेत हे जाणून घेऊयात आणि त्यानंतर मग बाकीच्या गोष्टींवरती चर्चा करूयात. काय नेमके काय बदल झाले? तुम्हाला माहितीच आहे की आधीची जी काही परीक्षा होती आयोगाची MPSCची ती पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह होती. बरोबर. म्हणजे बहुपर्यायी प्रश्न होते, MCQs होते सगळे. म्हणजे थोडासा कॉम्पोनंट मराठी आणि इंग्रजीच्या पेपरमध्ये लेखीचा होता. बरोबर. परंतु बहुतांश सगळी परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह होती. येस. मात्र आता जी काही आयोगाने पॅटर्न जो बदललेला आहे, तर संपूर्ण परीक्षा UPSCच्या धर्तीवर लेखी केलेली आहे. बरोबर. मग आता आपण कसं स्वरूप आहे याचं आपण थोडं बघूया. तर 9 पेपर्स आहेत एकूण लेखी असणार आहेत, ते सगळेच्या सगळे पेपर्स. बरोबर. त्यातला पेपर 1 आणि 2 जो असणार आहे तो भाषा विषयांचा असणार आहे, मराठी आणि इंग्रजी. पूर्वी भाषा विषय होते. हे पूर्णपणे डिस्क्रिप्टिव्ह असणार आहेत आणि हे 300 मार्कांचे 2 पेपर्स असणार आहेत. ओके. परंतु एक गंमत अशी आहे, पूर्वी मराठी इंग्रजीचे मार्क्स हे गृहीत धरले जायचे. म्हणजे परंतु मुख्य परीक्षेमध्ये मराठी इंग्लिश प्लस इंटरव्ह्यू आणि बाकी पेपर सगळे मार्क धरले जायचे. येस. आता मराठी इंग्रजी क्वालिफाईंग केलेले, तुम्हाला माहिती असेल CSAT सुद्धा आता क्वालिफाईंग केलेले. म्हणजे काय, त्याच्यामध्ये फक्त आपल्याला उत्तीर्ण व्हायचंय. सुरुवातीला मराठी आणि इंग्रजीचे पेपर्स जे असतील ते तपासले जातील. त्यामध्ये जर तुम्ही उत्तीर्ण झाला 25% मार्क्स असतील तरच पुढचे पेपर्स चेक होतील. परंतु मराठी आणि इंग्रजीमध्ये जे काही मार्क्स आहेत ते फायनल मेरिटसाठी काउंट केले जाणार नाही. क्वालिफाईंग. येस, क्वालिफाईंग आहेत. आता पेपर 1, 2, 3, 4 असे 4 GSचे पेपर्स असणार आहेत आणि एक एसेचा पेपर असणार आहे. हे 5ही पेपर 250 मार्कांचे असणार आहेत. आता एसे जो आहे, आता आयोगाने खरं तर डिटेल सिलेबस अजून दिलेला नाहीये, पण आपण सहज प्रेडिक्ट करू शकतो UPSC प्रमाणेच असणार आहे. मग UPSC निबंधात काय असतं, तर 2 सेक्शन असतात. सेक्शन A असतो, सेक्शन B असतो. सेक्शन A मध्ये 3-4 टॉपिक्स दिलेले असतात, त्यापैकी एक टॉपिक आपल्याला लिहायचा असतो आणि सेक्शन B मध्ये 2-4 टॉपिक असतात, त्यापैकी एक आपल्याला निवडायचा असतो ना, त्याच्यावर निबंध लिहायचा असतो. तर 125 मार्कांचे 2 निबंध UPSCला असतात आणि हाच पॅटर्न मला वाटतं आयोग सुद्धा स्वीकारेल असं वाटतंय. बरोबर. आता GSचे 4 पेपर असणार आहेत, ते सुद्धा 250 मार्कांचे असणार आहेत, 4 पेपर्स. आयोगाने आता काही डिटेल सिलेबस दिलेला नाहीये. आयोगाने फक्त एवढं सांगितलंय की GS1, GS2 आणि GS3 हे जे आहेत ते महाराष्ट्र असेल, राष्ट्रीय असेल, आंतरराष्ट्रीय घडामोडी असेल या संदर्भात असणार आहे. आणि पेपर 4 जो आहे तो एथिक्सचा असणार आहे, मॉरॅलिटी. म्हणजे आपण म्हणतो नीतिशास्त्र. म्हणजे जे काही विद्यार्थी आता उद्या प्रशासनात येणार आहेत यांच्यामध्ये खरंच ती मूल्य आहेत का हे तपासणारा तो पेपर आहे. त्याच्यामध्ये केस स्टडीज पण UPSC देते, त्याबरोबर काही थेरॉटिकल पार्ट सुद्धा असतो. आता 1, 2, 3 जे आहेत पहिले GSचे पेपर, यामध्ये सर्वसाधारणपणे UPSC मध्ये काय आहे आणि MPSC मध्ये पण तेच असेल असं आपण गृहीत धरूयात आता. तर पेपर 1 मध्ये काय आहे, तर इतिहास आहे, संस्कृती आहे म्हणजे कल्चर आहे, त्याबरोबरच जॉग्राफी आहे आणि सोशल इश्यूज आहेत काही. हे या सगळ्यांचा मिळून पहिला पेपर होतो. पेपर 2 हा पॉलिटिक्स आहे, राज्यशास्त्राचा आहे. म्हणजे यामध्ये आपलं संविधान असेल, त्याबरोबर गव्हर्नन्स म्हणजे प्रशासनाशी रिलेटेड इश्यूज असतील ते काही टॉपिक्स त्याच्यामध्ये आहेत आणि इंटरनॅशनल रिलेशन्स म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध हे टॉपिक्स आहेत. यावर तो पूर्णपणे पेपर असतो UPSCचा आणि MPSCचा पण तशा स्वरूपात असेल. आता पेपर 3 मध्ये काय आहे, पेपर 3 मध्ये इकॉनॉमिक्स आहे, एन्व्हायरमेंट आहे, त्यानंतर इंटरनल सिक्युरिटी आहे म्हणजे अंतर्गत सुरक्षा जी देशाची आहे त्याबद्दल आहे आणि डिझास्टर मॅनेजमेंट हा जो एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे आणि
सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना खूप महत्त्वाचा टॉपिक आहे तो टॉपिक सुद्धा पेपर 3 मध्ये आहे आणि पेपर 4 एथिक्सचा आहे. आणखीन एक महत्त्वाचा बदल जो आहे म्हणजे खूप आमूलाग्र बदल आहे हा, की वैकल्पिक विषय एक आणलेला आहे, ऑप्शनल सब्जेक्ट एक आणलेला आहे. म्हणजे आयोगाने एक 26 ऑप्शनल सब्जेक्टची लिस्ट दिलेली आहे, त्यापैकी एक ऑप्शनल सब्जेक्ट तुम्हाला निवडायचा आहे. त्याचे 250 मार्काचे 2 पेपर असतील, पेपर 1 आणि पेपर 2. ऑप्शनलचे सिलेबस अजून यायचे आहेत, परंतु बहुतांशी ते सिलेबस हे युपीएससी प्रमाणे असणार आहे. तर एसीचा एक पेपर, 4 जीएसचे पेपर आणि 2 पेपर हे ऑप्शनलचे, असे 7 पेपर्स असणार आहेत ज्याचे मार्क्स पकडले जातील. आणि मराठी इंग्रजी हे 2 पेपर जे आहेत 300 मार्कांचे क्वालिफाईंग असतील. म्हणजे मार्क्स एकूण परीक्षा झाली 1750 मार्कांची मराठी इंग्रजी सोडून, बरोबर. आणि 275 मार्कांचा हा इंटरव्ह्यू असणार आहे. आधी 100 मार्कांचा इंटरव्ह्यू होता, आता इंटरव्ह्यू 275 मार्कांचा केलेला, अशी 2025 मार्कांची एक्झाम आहे आणि पूर्णपणे लेखी असणार. आता जो पूर्वीची मुख्य परीक्षा आणि यानंतरची मुख्य परीक्षा, हा जो सिलेबस आहे, आयोगाने अजून सिलेबस दिलेला नाहीये, परंतु काय बदल असू शकतो सिलेबसमध्ये? म्हणजे आता मी सांगितलं तुम्हाला की हे टॉपिक्स असणार आहे. तुम्ही युपीएससीचा सिलेबस सहजपणे कुठेही संकेतस्थळावर किंवा गुगलवर सर्च करून पाहू शकता. म्हणजे आता आपण बघितलं तर आधीच्या याच्यामधला HRD त्यामध्ये नसू शकतो, अजून सिलेबस यायचा आहे पण शक्यतो नसणारच आहे. म्हणजे पूर्ण रिअलाइनच केलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा बदल काय आहे, त्याचा जो अप्रोच आहे तोच बदलला आहे. म्हणजे ती ऑब्जेक्टिव्ह होती, आता ही पूर्णपणे लेखी परीक्षा असणार आहे जी विश्लेषणात्मक असणार आहे. इथे तुम्हाला पाठांतराची गरज लागणार नाही किंवा पाठांतरावर तुमचे जे काही एफर्ट्स व्हायला जात होते ते आता तुम्हाला द्यावे लागणार नाहीत, फक्त तुम्हाला एक अप्रोच बदलावा लागणार आहे. आणि खरं तर सिलेबस आल्यानंतर आपल्याला त्यावर स्वतंत्रपणे चर्चा करता येईल, परंतु तो बहुतांशी म्हणजे 99% हा सिलेबस युपीएससी प्रमाणे असणार आहे. फक्त त्यामध्ये महाराष्ट्राच्या विशेष संदर्भ असं टाकलं जाईल, म्हणजे इतिहास, महाराष्ट्राच्या विशेष संदर्भ असं, बरोबर, अशा पद्धतीने थोडेसे बदल होतील महाराष्ट्राच्या अनुषंगाने. बरोबर. आता हे सगळं होत असताना मात्र विद्यार्थी संभ्रमात आहेत. आता कशा पद्धतीने परीक्षा असेल किंवा कशा पद्धतीने हे बदल झालेत हे आपण जाणून घेतलं, परंतु विद्यार्थी संभ्रमात आहेत. कुठले विद्यार्थी? जे जुने विद्यार्थी आहेत. जुने म्हणण्यापेक्षा ज्या विद्यार्थ्यांनी 2-3 मेन्स दिलेत किंवा कोणी इंटरव्ह्यूपर्यंत जात आहे, बाहेर पडतायत, कोणी एज बार होण्याच्या मार्गावरती आहे, कोणाची शेवटची संधी आहे, अशा विद्यार्थ्यांना डायरेक्ट बदल करणं थोडंसं अवघड जाणार आहे आणि ते प्रॅक्टिकल आहे. आणि एक वर्ग असा आहे की नवीन विद्यार्थी. आता कित्येक विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेचा सिलेबस काय असतो हे सुद्धा माहीत नाही, परंतु ते पण टेन्शनमध्ये आहेत. कोणी कंबाईनच फोकस करून अभ्यास करत आहे तेही टेन्शनमध्ये आहेत. नेमका काय हा जो संभ्रम आहे विद्यार्थ्यांमध्ये की आता UPSCचा विद्यार्थी आहे तोच राज्यसेवेमधून जागा घेईल किंवा ज्यांचा कल राज्यसेवेकडे होता तो कंबाईनकडे वळेल आणि सर्वसामान्य ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हे जमेल का, हे असं एकंदरीत संभ्रम आहे. काय सांगाल तुम्ही याबद्दल? सुरुवात मी करताना आहे ना एक गोष्ट तुम्हाला सांगेन. एक डॉक्टर अब्दुल कलाम सरांचं एक खूप मोठं स्टेटमेंट आहे, ते म्हणजे स्मॉल एम इज अ क्राईम. ओके. हॅव ग्रेट एम्स. बरोबर. म्हणजे तुम्ही जर लहानच जर कुठेतरी एम ठेवलं तर तुम्ही स्वतःला छोटं करत आहात. बरोबर. मग आता थोडंसं बोलूयात, मी त्याच्याबद्दल डिटेलमध्ये बोलतोच थोडंसं. म्हणजे हे जे काही मी वाक्य बोललो त्याचा मी आपल्या स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने त्याचा संदर्भ नक्कीच सांगेल. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ना, लेखी परीक्षेबद्दल ही जी काही भीती निर्माण झालेली आहे ना, ती बरीचशी गैरसमजामधून निर्माण झाली आहे असं मला वाटतं. बरं. आता एक बऱ्याचदा काय वाटतं मुलांना की ऑब्जेक्टिव्ह परीक्षा ही जी असते ती सोपी असते, डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन ही अवघड असते. हा एक गैरसमज मुलांमध्ये आहे. तर मी सांगू इच्छितो की लक्षात घ्या, कुठलीही परीक्षा अवघड किंवा सोपी नसते. माझा एक मित्र आहे जो 2012 मध्ये ज्यावेळी STIच्या खूप जागा निघाल्या होत्या ना, त्यावेळी त्यांनी STIची पण एक्झाम सिरियसली दिलेली आहे. तो ऍक्च्युली UPSCच प्रिपेअर करत होता. त्या वर्षी त्याला IAS मिळालं आणि तो STIची परीक्षा फेल होता अभ्यास करूनही. म्हणजे प्रत्येक परीक्षेची जी काही आहे तिची रिक्वायरमेंट असते. STIची परीक्षा जी आता म्हटलं तरी STI खूप तसं खालचं पद आलं IASच्या तुलनेमध्ये. बरोबर. परंतु त्या परीक्षेच्या सुद्धा काही रिक्वायरमेंट आहेत, जसं पाठांतर करावं लागतं. त्या जर रिक्वायरमेंट मी पूर्ण केल्या तर मी ती परीक्षा उत्तीर्ण होणार आहे. मग लेखी परीक्षेच्या सुद्धा काही रिक्वायरमेंट्स आहेत, त्या जर तुम्ही पूर्ण केल्या तर डेफिनेटली तुम्ही सहजपणे उत्तीर्ण होऊ शकता. बरं, इथे असं काही नाही की IQ लागतो खूप. म्हणजे सो कॉल्ड नाही का म्हणत, इंजिनियर झालेली मुलं, मेरिटमध्ये आलेली मुलं यांनाच लेखी जमतं असं काहीच नाही. बरोबर. सगळ्या स्ट्रीम्सची मुलं आहेत ना इथे इक्वल लेवलला आहेत. एखादा IITian जर UPSC पास झाला तर तो का झाला? तो काय IITian किंवा मॅथ्सला तो टॉपर होता म्हणून नाही झाला.
त्याला एक्झामच्या रिक्वायरमेंट्स कळाल्या, त्या त्यांनी पूर्ण केल्या, म्हणून तो पास झाला. मग तो एक माझा बीएचा विद्यार्थी सुद्धा होऊ शकतो, ज्याला 10वीला 40% आहे, तो सुद्धा होऊ शकतो. इथे काहीच सिलेबस जर पाहिला तुम्ही तर त्यामध्ये एक्स्ट्राऑर्डिनरी असं काहीच नाहीये. कोणी विद्यार्थी ते आत्मसात करू शकतो. पण मुद्दा काय होतो सर, एक मला कंप्लीट करू द्यात, आपण मुळातच आपल्याला स्वतःला रेस्ट्रिक्ट करून टाकतो. बरोबर, मला मला जमणारच नाहीये. युपीएससीचा बागुलबुवा किंवा आता आपण राज्यसेवेचा पण बागुलबुवा आता लोक करतील लेखी झाल्यामुळे, हे आपलं नाहीच आहे, हे आपल्याला जमणारच नाहीये, फार अवघड असतं. मग मुळातच तुम्ही असा विचार केला तर तुम्ही त्याचा प्रयत्न सुद्धा करणार नाही, त्यामुळे तुम्ही IAS होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मग तुम्ही स्वप्न मोठी पहा, अब्दुल कलामांनी सांगितल्याप्रमाणे. मग ते काय घडेल, एक तर तुम्ही मोठे व्हाल किंवा मोठे होणार नाही. पण तुम्ही स्वप्नच जर छोटी पाहिले तर तुमच्या बाबत एकच गोष्ट घडेल, तुम्ही नेहमीच लहान राहाल. अगदी बरोबर. मग त्यामुळे एक्स्ट्राऑर्डिनरी असण्याची इथं गरज नाहीये. हा एक गैरसमज आहे. म्हणजे लेखी परीक्षा ही अवघड असते. दुसरा एक गैरसमज मला एक सांगावा असा वाटतो की त्यांना असं वाटतं की खूप सब्जेक्टिव्ह असते लेखी परीक्षा, त्यामध्ये लक फॅक्टर खूप जास्त असतो आणि ऑब्जेक्टिव्ह मध्ये तो लक फॅक्टर नसतो. हे पूर्णपणे चुकीचं आहे. लक फॅक्टर ही अशी गोष्ट आहे की कोणताही एक्झाम पॅटर्न जरी आला ना, तो 100% एलिमिनेट होऊ शकत नाही. ऑब्जेक्टिव्ह मध्ये सुद्धा होतं बऱ्याचदा. म्हणजे आपल्याला प्रश्न जे जमत नाहीत ते प्रश्न आपण अंदाजे सॉल्व्ह करतो. आता तर आयोगाने 1/4 केलेलं आहे, त्यामुळे सगळीच मुलं सगळेच प्रश्न सोडवतात. मग त्यामध्ये बरोबर एक 20 प्रश्न जरी असे माझे बरोबर आले सगळ्या 4 पेपरमध्ये आधीच्या पॅटर्न मधल्या, तरी सुद्धा माझं मेरिट कुठच्या निघून जातं. म्हणजे तो नाहीच आहे मुद्दा तो नाहीच आहे. सब्जेक्टिव्हिटी हा मुद्दा नाहीच आहे. बरोबर. त्याबद्दल भीती आणि संभ्रम मुलांनी बाळगू नये असं मला त्यांना सांगावंसं वाटतं. युपीएससीला एमपीएससी फॉलो करते, युपीएससी प्रमाणे पूर्ण पॅटर्न आणलाय, तर साहजिकच आहे ना, मुलांचा जो काही समज आहे की युपीएससीचा जो वर्ग आहे, जो युपीएससीचा अभ्यास करतोय, तेच विद्यार्थी राज्यसेवेमधून पोस्ट घेते. माझं उलट मत आहे या बाबतीत. अच्छा, काय माहितीये का, मुलांनी एक लक्षात ठेवावं, म्हणजे युपीएससी अभ्यास करणारा म्हणजे तो काही फार मोठा काहीतरी एक्स्ट्राऑर्डिनरी आहे अशातला भाग नाही. मुळात ही ग्रेडेशन जे केले ना मुलांनी, तेच मूलतः चुकीचं आहे. मी काय सांगितलं, एक्झाम कुठलीही असो, मग ती शिपायाची एक्झाम असो नाही तर IASची एक्झाम असो, त्या एक्झामच्या काही रिक्वायरमेंट्स असतात, त्या रिक्वायरमेंट्स तुम्हाला पूर्ण करता आल्या पाहिजेत. आणि मी तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगतो की काय खूप हाय IQची माणसं UPSC क्लिअर करतात असं काहीच नाही. UPSCच्या परीक्षेचा आणि तुमच्या IQचा काहीही संबंध नाही. सो कॉल्ड IQ मी सो कॉल्ड म्हणेल, कारण हे सोसायटी डिसाईड करते ना. म्हणजे एखाद्याला जर समजा साहित्यामध्ये कुठे ना कुठेतरी कल असेल त्याचा किंवा त्यामध्ये तो बेस्ट असेल, त्याला हुशार नाही मानत आपण. काही गणित आणि इंग्रजीत गणित आणि सायन्समध्ये ज्याला मार्क्स मिळतात तो हुशार असतो आपल्याकडे. ही डेफिनेशनच मुळात चुकीची आहे. आता मी उलट असं म्हणेल की MPSCची मुलं आता UPSC मध्ये दिसायला लागतील. मराठी माध्यमातून लिहिणारी मुलं IAS होताना दिसतील. तो एक प्लस पॉईंट. म्हणजे सर मी तुम्हाला डेफिनेटली सांगतो की जो मुलगा राज्यसेवा करण्याच्या दृष्टीने आलेला आहे तो ऑटोमॅटिक, आणि त्याला वाटत पण नाही कधी अरे मी IAS होईल की नाही, तो बघत पण नाही ते स्वप्न. परंतु MPSCचा अभ्यास चांगला केला आणि सोबत UPSC दिली, MPSC रिझल्ट आला नाही पण UPSCतून IAS मिळाला, अशी उदाहरणं आपल्याला भविष्यामध्ये पाहायला मिळतील. मला एक सांगा की UPSCच्या मुलांनी का घाबरायला नको. बरोबर, बागुलबुवा करू नका. UPSCची मुलं म्हणजे काही महामानव वगैरे नाहीये, ती आपल्याप्रमाणेच आहेत. मी UPSC केलेलाच विद्यार्थी आहे, मला MPSCत कधी यश नाही मिळालं. खरं तर UP बिहारच्या मुलांनी आता घाबरलं पाहिजेत की मराठी टक्का हा UPSC मध्ये नक्कीच वाढणार आहे. नक्कीच हा एक प्लस पॉईंट आहे त्याच्यामध्ये. फक्त त्याला पॉझिटिव्ह घेतलं पाहिजेत विद्यार्थ्यांनी. कारण हा जो समज आहे की UPSCचे विद्यार्थी ठीक आहे सुरुवातीला कदाचित होऊही शकतं, परंतु आता कंबाईनचा म्हणजे क्लास B आणि ग्रुप B आणि ग्रुप Cचा जो अभ्यास करणारे विद्यार्थी येतं त्यांचा पण असा संभ्रम आहे की बाबा आता पॅटर्न बदललाय तर हे सगळे विद्यार्थी इकडे होतील. शेवटी स्पर्धा आहे, ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी प्लस मायनस आपण पाहूच्यात आणि याच्यावरती चर्चा करण्यात काही जास्त अर्थ पण नाही आहे. विद्यार्थ्यांना ते स्वीकारणं गरजेचं आहे. परंतु आता हे स्वीकारत असताना याला सामोरं कसं जायचं, विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने समोर गेलं पाहिजे. ओके, यावर तर मी बोलतोच, पण त्याच्या आधी एक तुम्हाला गोष्ट सांगू इच्छितो की लक्षात घ्या MPSCच्या जागा निश्चित असतात. कधी कधी तर डेप्युटी कलेक्टरच्या जागा सुद्धा 2 वर्ष झालं नाही. आता इथे बघा की MPSCच्या ज्या काही जागा असतील त्या तर तुम्हाला उपलब्ध असणारच, पण दरवर्षी UPSCच्या 700 ते 750 जागा वॅकन्सीज असतात, त्या सुद्धा आता तुम्हाला उपलब्ध होणार आहेत. बरोबर, म्हणजे ही संधी आहे असं मला वाटतं. आता बदलांना सामोरं कसं जायचं,
तर लक्षात घ्या, आपल्याला लेखी परीक्षेच्या रिक्वायरमेंट समजावून घ्याव्या लागणार आहेत. आता यामध्ये 2 गट मी करेल विद्यार्थ्यांचे. एक म्हणजे जुने विद्यार्थी आणि नवीन विद्यार्थी. नवीन विद्यार्थी तर काही पूर्णपणे ब्लँक आहेत, त्यांना नव्याने सुरुवात करायची, त्यामुळे ह्या पॅटर्न प्रमाणे ते सुरुवात करतील. जुने जे विद्यार्थी आहेत त्यांनी एक लक्षात घ्यायला पाहिजे की त्यांचा अभ्यास झालेला आहे, म्हणजे भारतीय संविधान त्यांनी वाचलेलं आहे, इतिहास त्यांनी वाचलेला आहे, काही ॲडिशनल टॉपिक्स येणार आहेत जसे एथिक्स असेल किंवा इंटरनल सिक्युरिटी असेल, जे टॉपिक्स त्यांनी वाचलेले नसतील ते त्यांना वाचावे लागणार आहेत. परंतु बहुतांश अभ्यास हा त्यांचा झालेला आहे, म्हणजे ती इन्फॉर्मेशन, ते नॉलेज त्यांच्याकडे ऑलरेडी आलेलं आहे. फक्त आता काय करायचंय, ह्या एक्झामसाठी अप्रोचमध्ये बदल करायचा आहे. अप्रोचमध्ये बदल करायचा आहे म्हणजे नक्की काय, तर त्यांना विश्लेषणात्मक जो काही दृष्टिकोन आहे तो आत्मसात करावा लागणार आहे, ज्याला काही फार एफर्ट्स टाकावे लागणार नाहीत. आता त्यांचा अभ्यास झालेला आहेच, पण हा जे काही इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे कलेक्ट झालेली आहे, ही माहिती कलेक्ट झाली आहे, याचं उपयोजन त्यांना UPSCच्या आणि ह्या राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये आता करावं लागणार आहे. ह्या एकत्रित अभ्यास त्यांना करता येणार आहे. आता उपयोजन कसं करावं लागणार आहे, आता आधी समजा मी पानिपतची युद्ध वाचत असेल, आता इतिहास बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहिती असतं म्हणून मी ते उदाहरण घेतो, तर त्यामध्ये काय आहे, त्यांना काय अपेक्षित असणार आहे, MPSC काय करेल त्यावर फॅक्ट्स विचारेल. बरोबर. मग मला पुस्तक वाचताना फॅक्ट्स लक्षात ठेवावे लागतात. UPSCचा अभ्यास करताना मला फॅक्ट्स लक्षात ठेवण्याची गरज नाही. मला काय करावं लागेल, त्यावर विश्लेषणात्मक काय प्रश्न विचारले जाऊ शकतात. जसं UPSCने काय विचारलं होतं की सगळी युद्ध ही नेमकी पानिपतलाच का झाली. अच्छा, मग याचं थेट उत्तर तुम्हाला कुठे पुस्तकात सापडणार नाही, पण तुम्ही जी काही माहिती कलेक्ट केलेली आहे, पानिपत बद्दल जे काही वाचन केलेलं आहे, त्याचा आधार घेऊन तुमचं लॉजिक लावून दिलेल्या वेळेमध्ये आणि दिलेल्या शब्द मर्यादेमध्ये तुम्हाला तिथे उत्तर लिहावं लागतं. हे स्किल तुम्हाला डेव्हलप करायचं आहे. तुमचा ऑलरेडी अभ्यास झालेला आहे. आणि जे काही नवीन विद्यार्थी आहेत त्यांना तर हे त्यांनी आधी काही केलेलंच नाहीये, त्यामुळे त्यांना पूर्णपणे ह्या अप्रोचचा अभ्यास करता येईल. त्यांच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी नवीनच आहेत, परंतु मला वाटतं संधी उपलब्ध झाल्यात उलट असं होईल. तू सर याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत की एक तर आपल्याकडे UPSCचा अभ्यास करायचा म्हटलं की समज असतो दिल्लीला जायला पाहिजेत आणि जातात विद्यार्थी, किंवा MPSCचा अभ्यास करायचा असेल तर पुण्याला येतात. आता हे सगळं होत असताना सिलेबस बदलतोय, म्हणजे बदलेला जाता, पॅटर्न बदलला म्हणजे सिलेबसमध्ये काहीतरी चेंजेस होतील. आता हे जे अभ्यास साहित्य असतं, आजपर्यंत ऑब्जेक्टिव्हची विद्यार्थ्यांना सवय होती, ऑब्जेक्टिव्ह मटेरियल अवेलेबल होतं, पण आता बुक्स असतील किंवा त्यांना मार्गदर्शन असेल, ह्या गोष्टींसाठी विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे? कारण आता तर लगेच उपलब्ध होईल की नाही ते मला माहीत नाही, परंतु काय केलं पाहिजे विद्यार्थ्यांनी? तर मी थोडंसं एक्झॅक्टली सांगतो तुम्हाला, म्हणजे प्रिसाइसली ह्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो. मराठी माध्यमातून प्रिपेअर करण्यासाठी खरंच अडचणी पूर्वी होत्या, म्हणजे अजूनही आहेत तशा. म्हणजे जे काही विद्यार्थी आहे, म्हणजे बहुतांश संदर्भ साहित्य जे आहे ते इंग्रजीमध्ये अवेलेबल आहे, म्हणजे स्टँडर्ड ज्याला म्हणतो, ज्याला दर्जा आहे. म्हणजे मराठीमध्ये पण आहेत, पण तेवढं दर्जेदार साहित्य नाहीये. किंवा आणखीन एक महत्वाचा भाग आहे की UPSCचा बहुतांश पेपर जो आहे ना तो करंट रिलेटेड असतो. म्हणजे आपण जी पुस्तक, समजा मी संविधान वाचलं, तर ते संविधान वाचलं पण संविधानावर थेट प्रश्न येत नाहीत, करंटशी रिलेटेड प्रश्न येतात. म्हणजे आता समजा आता अँटी डिफेक्शन लॉ पण चर्चेमध्ये आहे पूर्णपणे. बरोबर. ओके, तर अँटी डिफेक्शन लॉ का आला की लोकांनी हॉर्स ट्रेडिंग होऊ नये, अशा उड्या मारू नयेत, सरकार इन्स्टेबल होऊ नयेत म्हणून तो कायदा आला. पण असं झालं तरी सुद्धा आता आपल्याला दिसतच आहे हॉर्स ट्रेडिंगचे आरोप होत आहेत. तर मग UPSC प्रश्न काय विचारू शकेल की अँटी डिफेक्शन लॉ जो आहे तो हॉर्स ट्रेडिंग रोखण्यामध्ये किंवा हे पक्षांतर आणि अस्थिर सरकार रोखण्यामध्ये अपयशी झालाय असं तुम्हाला वाटतं का? इथे ओपिनियन तुम्हाला व्यक्त करायचं असतं. अच्छा, आलं लक्षामध्ये. मग आता हे करंट रिलेटेड जे आहे ते आम्हाला आपल्याला न्यूजपेपर्स मधून वाचावं लागतं. बहुतांश चांगले न्यूजपेपर्स हे इंग्रजी आहेत, म्हणजे जसं हिंदू आहे ज्याच्यामध्ये खूप, मराठी पण आहेत परंतु बहुतांश इंग्लिश न्यूजपेपर्स हे चांगले आहेत. त्याबरोबरच नॅशनल लेवलला खूप चांगलं स्टडी मटेरियल करंटचं सुद्धा दर्जेदार उपलब्ध होत असतं, ते बहुतांश इंग्रजीमध्ये आणि हिंदीमध्ये उपलब्ध आहे. परंतु आधी काय विद्यार्थी करायचे जे काही मराठी, असं नाहीये की मराठी माध्यमातून UPSCला सिलेक्शन्स नाही झालेले आहेत, बरेचसे आहेत, खूप सारी उदाहरणं देता येईल, पण त्यांना थोडे डबल एफर्ट्स पडायचे. म्हणजे जे काही इंग्रजीतलं साहित्य आहे ते मराठीत भाषांतरित करायचं किंवा इंग्रजी साहित्य वाचायचं आणि लिहिताना थेटपणे विचार मराठीत करायचा आणि मराठीत लिहायचं. परंतु आता आपण गेली 2 वर्ष झालं UPSC साठी मराठी माध्यमाचं मटेरियल डेव्हलप करत आहोत, ते केलेलं आहे, जवळपास केलेलं आहे. आता
अनावधानाने राज्यसेवा युपीएससी प्रमाणे झालेली आहे, त्यामुळे ते मटेरियल उपयोगात येईल. आपला खरा हेतू हा युपीएससी मराठी माध्यमाचाच होता. आणि करंटचं सुद्धा बरंचसं मटेरियल आम्ही डेव्हलप करत आहोत आणि विद्यार्थ्यांना थोडेसे एफर्ट्स घेऊन काही गोष्टी कराव्या लागतील आणि मला वाटतं ते आत्मसात करणं काही अशक्य वगैरे गोष्ट नाही, थोडे जास्त एफर्ट्स टाकावे. बरोबर. अचानक बदल झालेत त्याच्यामुळे विद्यार्थी थोडेसे नाराज झालेत. आता कदाचित अजून थोडीशी संधी जर आयोगाने दिली असती विद्यार्थ्यांना तर विद्यार्थी तर काय म्हणतात आपल्याला चेंज करण्यासाठी थोडेसे त्यांच्यात त्यांनी थोडासा बदल करून घेतला असता. परंतु आत्ता जी काही विद्यार्थ्यांची मानसिकता आहे त्याच्यामध्ये त्यांना काय वाटतं की चला एका वर्षामध्ये आम्ही बदल कसा करायचा, किंवा तुम्हाला जसं सांगितलं सुरुवातीला की जुने विद्यार्थी, यासाठी आहे ना सगळ्यात चांगलं उदाहरण मी तुमच्यासमोर बसलेलं आहे. मी युपीएससी मध्ये खूप ट्रान्झिशन झाले. युपीएससी आधी खूप वेगळी होती 2010 पूर्वी. 2010 नंतर डीपी अग्रवाल जेव्हा चेअरमन झाले त्यानंतर त्यांनी इतके बदल केले म्हणजे इमॅजिन करू शकत नाही इतके बदल केले. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी माझी पहिला अटेम्प्ट ज्यावेळी होता त्यावेळी युपीएससीला प्रिलिम्सला पण ऑप्शनल होता. सेकंड अटेम्प्टला सीसॅट आली. थर्ड अटेम्प्टला आधी 2 ऑप्शनल होते, नंतर एक ऑप्शनल गेला, एकच राहिला. एथिक्सचा पेपर ऍड झाला. कंटिन्युअसली चेंजेस झाले. नंतर सीसॅट परत क्वालिफाईंग झालं. आणि त्याबरोबरच प्रश्न विचारण्याच्या पद्धतीमध्ये सुद्धा खूप आमूलाग्र बदल झाले. मग त्याला आम्ही अडॅप्ट झालोच ना, किंवा माझ्यासोबत जे काही अनेक विद्यार्थी होते ते अडॅप्ट झालेच ना. दरवर्षी आणि युपीएससीने काही असं नाही 2-3 वर्ष दिले, एखादा वर्ष दिलं ट्रान्झिशनसाठी. आणि मला वाटतं की ते ग्राउंड प्लेइंग फील्ड तिथे आहे. कारण का हा बदल काही कोणा एकट्यासाठी नाही, हा बदल सगळ्यांसाठी. बरोबर. फक्त विद्यार्थ्यांना असं वाटू शकतं की युपीएससीचे विद्यार्थी ऍडव्हान्टेज घेतील कारण आधीपासून ते तोच पॅटर्न प्रिपेअर करत होते. असं काही नाहीये. युपीएससीचा सुद्धा अभ्यास जर आहे ना अगदी व्यवस्थितपणे जर करायचा असेल पूर्ण डिस्क्रिप्टिव्हचा तर कधी योग्य वेळ काय आहे तर पूर्व परीक्षा होण्याच्या आधी कमीत कमी किंवा एक सर्वसाधारणपणे 1 वर्ष आधी तुम्ही जर प्रिपरेशन करायला सुरुवात केली तर युपीएससीचा पूर्ण पॅटर्न तुम्हाला आत्मसात करता येतो. बरोबर. म्हणजे आता तेवढा वेळ आहे. म्हणजे असं काही नाहीये की म्हणजे विद्यार्थ्यांनी निराश व्हायची गरज नाहीये अजिबात. ॲज अ स्टुडंट म्हणून मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की हा जो बदल झालाय त्याच्यामध्ये काय नेमके फायदे काय असतील आणि तोटे काय असू शकतात विद्यार्थ्यांच्या बाजूने? मला तर तोटे काही वाटत नाही. फक्त एवढंच तोटा आहे की मुलांना आता अडॅप्ट व्हावं लागेल. म्हणजे एक पॅटर्न जो आहे त्याला ते सेट झालेले होते आणि बऱ्याच जणांनी आधीचा तो अभ्यास केलेला असेल 4 वर्ष 5 वर्ष. बरोबर. परंतु हा बदल जो आहे तो स्वीकार करण्याशिवाय आपल्याकडे दुसरा काही पर्याय नाहीये. आयोग ही घटनात्मक बॉडी आहे आणि या निर्णयामागे त्यांची 1-2 वर्षांपासून एक प्रक्रिया झालेली आहे पूर्ण आणि अत्यंत विचारांती त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे. बरोबर. नाही आता बदल स्वीकारावाच लागणार आहे. 2012-13 सुद्धा बदल केला होता त्यावेळेस स्वीकारणं गरजेचं होतं आणि स्वीकारला. तोटे उलट काहीच नाहीयेत. मला उलट एक फायदा खूप मोठा दिसतो यामध्ये. आधीचा जो काही ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न होता ना त्यामध्ये तुमच्या लॉजिकला आणि तुमच्या विश्लेषणात्मक क्षमतेला आहे ना कुठेच वाव दिला जात नव्हता. बरोबर. म्हणजे त्या ॲबिलिटीज ज्या आहेत ना त्या कॅन्डिडेट्समध्ये डेव्हलपच होऊन द्यायला वावच नव्हता. बरोबर. हां. पण आत्ता काय होणार आहे युपीएससीचा मला सगळ्यात काय फायदा वाटतो किंवा लेखीचा फायदा काय वाटतो की एखाद्या गोष्टीचा सर्वांगीण विचार करण्याची तुम्हाला सवय लागते. एक विश्लेषणात्मक दृष्टिकोन तुमच्यामध्ये डेव्हलप होतो जो मला वाटतं तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे काय? बॅलन्स. तुम्हाला एक बॅलन्स व्यक्तिमत्व तुम्ही झाला पाहिजेत. तुमच्या नॉलेजचं ॲप्लिकेशन तुम्हाला करता आलं पाहिजे. जे काही इन्फॉर्मेशन तुम्ही कलेक्ट करता वाचनातून असेल किंवा इतर सोर्सेसमधून असेल त्याला नॉलेजमध्ये तुम्ही ट्रान्सलेट करू शकता. नॉलेजमध्ये म्हणजे काय? ती इन्फॉर्मेशन मी अप्लाय करू शकतो माझ्या लाईफमध्ये. हे मोठं स्किल हे मी लाईफ स्किल म्हणेल. हे लाईफ स्किल आहे. माझ्या पुढे असं उदाहरण नाही की युपीएससीचा खूप चांगला अभ्यास केलेला विद्यार्थी आहे सिलेक्ट नाही झाला आणि आयुष्यात फेल झालाय. असं होणार नाही. उद्या म्हणजे प्लॅन बी जो आहे ना प्लॅन बी म्हणून तुमची पर्सनॅलिटी इतक्या चांगल्या पद्धतीने डेव्हलप होते तुम्हाला इतकं चौफेर नॉलेज येतं सगळ्या गोष्टींचं की तुम्ही व्यवसायात सक्सीड व्हाल किंवा इतर एक्झाम्समध्ये सक्सीड व्हाल. म्हणजे तुम्ही आयुष्यामध्ये अयशस्वी डेफिनेटली होणार नाही इतपत तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ही रिटर्न एक्झामिनेशन करते. हा सर्वात मोठा फायदा आहे. आणि दुसरा एक मोठा फायदा म्हणजे युपीएससीची सुद्धा तुम्हाला परीक्षा आता देता येणार आहे. काय सांगावं तुम्ही IAS व्हाल. बरोबर. स्वप्न आहे नायब तहसीलदार व्हायचं आणि मी झालो IAS. बरोबर. म्हणजे जरी बदल झालेला असला तरी तो पॉझिटिव्ह दृष्टीने विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे. तो सकारात्मकच आहे. तो विचारांतीच घेतलेला आहे पूर्णपणे सगळ्यांशी विचार विनिमय करून घेतलेला आहे. आणि पूर्वी मला तर असं वाटतं की ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आणण्यामागे परीक्षा
म्हणजे ऑर्गनाईज करणं सोपं जावं हा मूळ हेतू होता. बरोबर. आता तो हेतू असूही शकतो, परंतु मला भीती याची आहे की पूर्वीप्रमाणे जर आता पेपर रिटर्न होत आहेत तर ते तपासण्याची प्रोसेस, रिझल्टला वेळ लागू नये. आणि दुसरी गोष्ट मला ॲज अ स्टुडंट म्हणून हा एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की म्हणजे माझ्या मनातली भीती आहे, आज जर समजा पेपर रिटर्न झालेत, कदाचित तुम्ही पेपर लिहिला आहे आणि तो 4 जणांनी चेक केला आणि तो पेपर 4 जणांनी चेक केल्याच्या नंतर त्या 4 जणांच्या मार्कांमध्ये डिफरन्स 100% येणार. म्हणजे एखादा जर पेपर आहे, एखाद्या 250 पैकी जर एखाद्या पेपरला एका जे चेकर असतील त्यांनी जर 200 मार्क दिले तर बाकी तिघांचे 200 मार्क येतीलच याची शाश्वती नाही. मग त्यांच्या मेंटॅलिटीवरती किंवा त्यांच्या पाहण्याच्या दृष्टिकोनावरती तिथं मार्कांमध्ये व्हेरिएशन होऊ शकतं. ही एक भीती माझ्या मनामध्ये आहे. आणि दुसरी भीती, 250 मार्काचा इंटरव्ह्यू आहे. जसा राज्यसेवेला 100 मार्काचा इंटरव्ह्यू होता आणि इकडे आता 250 मार्काचा इंटरव्ह्यू. याच्यामध्ये पण मार्कांमध्ये व्हेरिएशन होऊ शकतं, म्हणजे पॅनल वाईज मार्क बदलू शकतात. तर याच्याबद्दल तुम्ही काय बोलू शकता का? तर लक्षात घ्या, सब्जेक्टिव्हिटी आहे हे मान्यच आहे. डेफिनेटली थोडीशी सब्जेक्टिव्हिटी ही राहतेच, परंतु ही सब्जेक्टिव्हिटी मिनिमाइज करण्याचा प्रयत्न आयोगाकडनं केला जातो आणि त्यांच्या इंटरनल अनेक प्रोसेसेस असतात हे व्हेरिएशन्स मिनिमम करण्याचा. अगदीच पूर्णपणे 0 हे व्हेरिएशन्स होणार नाहीयेत, पण आयोगाच्या काही प्रोसेसेस आहेत जेणेकरून हे व्हेरिएशन्स कमीत कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि मी तुम्हाला सांगितलं की जो लक फॅक्टर आहे, ज्याला आपण लक फॅक्टर म्हणूयात, तो लक फॅक्टर आपल्या हातात नसतो आणि तो ऑब्जेक्टिव्ह मध्ये सुद्धा असतो असं माझं मत आहे. तो काही अगदी पूर्णपणे रूल आउट कोणीच करू शकत नाही. आणि काय तुमच्या बाबत एकदा अनफॉर्च्युनेटली घडेल, दुसऱ्यांदा घडेल, तिसऱ्यांदा तर नाही घडणार, कधीतरी येईलच तो योग जुळून. म्हणजे मुद्दा काय आहे की तुम्ही जस्टिफाय करणं गरजेचं आहे परीक्षेला, तुम्ही पूर्ण ताकदीने अभ्यास करणं गरजेचं आहे, तो अप्रोच डेव्हलप करणं गरजेचं आहे. आणि हे फॅक्टर्स जे असतात की मी वाचलेलंच नेमकं येईल की नाही, ऑब्जेक्टिव्ह परीक्षेमध्ये पण आहेच ना ते, मी नेमकं वाचलं होतं 4 दिवसांपूर्वी, कारण फॅक्च्युअल काही फार दिवस लक्षात राहत नाही, आणि नेमकं ते आलं, मी वाचलेलंच नेमकं येईल का, किंवा माझे जे काही मी ऑब्जेक्टिव्ह प्रश्न अंदाजे मारलेले ते त्यातले किती बरोबर येतील, हा लक फॅक्टर नाहीये का? बरोबर. आणि ह्या हातात आपल्या गोष्टी आहेत का? मग मला वाटतं ज्या गोष्टी आपल्या हातामध्येच नाहीयेत त्या गोष्टींवर आपण विचार करायला हवा का? मग आता असं मी म्हणू शकतो की मी आता बाहेर पडलो तर माझा ऍक्सिडेंट पण होऊ शकतो. अगदी बरोबर. मग मी बाहेर पडायचं नाही का? हा मुद्दा आहे ना. ज्या गोष्टी आपल्या हातामध्ये नाहीयेत त्या गोष्टींबद्दल विचार करण्यामध्ये अर्थ नाही. सर, मुलाखतीच्या शेवटाकडे जाताना एक विद्यार्थ्यांना संदेश द्या, की कारण नाही म्हणलं तरी विद्यार्थी सध्या नैराश्यामध्ये आहेत. हा बदल ॲक्सेप्ट करणं तेवढं पण सोपं नाही आहे. आपल्याला वाटतं की चांगलं आहे, परंतु जे विद्यार्थी 4-5 वर्षापासून अभ्यास करतात त्यांच्यासाठी ते तेवढं पण सोपं नाही आहे, आपण एवढं म्हणतो. तुम्ही काय सल्ला द्याल त्या विद्यार्थ्यांना, काय संदेश द्याल? एकंदरीत बदल तर झालेला आहे, याच्यात बदल होणं आता शक्य नाही आहे. त्याच्यामुळे आता विद्यार्थ्यांनी कसं सामोरं गेलं पाहिजे, काय सल्ला द्याल तुम्ही शेवटी? मी एवढं सांगेल की नक्कीच हा शॉक तर आहेच आहे विद्यार्थ्यांसाठी, एवढा मोठा बदल होणं. आणि आमच्या वेळी पण ज्यावेळी बदल झाले त्यावेळी आम्हालाही तो शॉक बसलेलाच होता. आणि आपण शेवटी ह्युमन बिईंग्ज आहोत, त्याचा त्रास आणि वाईट वाटणारच आहे साहजिक. परंतु याचा इफेक्ट किती दिवस असला पाहिजे? 2-3 दिवस. बरोबर. 2-3 दिवसानंतर बदल स्वीकारून आपल्याला नवीन बदलांना सामोरं जावं लागणार आहे. त्यानुसार आपल्याला ॲडॅप्टेशन्स करून घ्यावे लागणार आहेत. त्या सगळ्या पॅटर्नला आपल्याला ॲडॅप्ट व्हावंच लागणार आहे. बरोबर. 2-3 दिवस फार तर तुम्ही शोक व्यक्त करा आणि ते वाईट तुम्हाला वाटणारच आहे, परंतु हे बदल स्वीकारण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. पण एक गोष्ट सांगू इच्छितो, हे बदल जे आहेत ना त्याला जुळवून घेणं फारसं अवघड नाही. हे मी अत्यंत जबाबदारीने बोलतो आहे, अत्यंत जबाबदारीने बोलतो आहे. हे फारसे अवघड नाहीत बदल स्वीकारणं आणि या बदलांना ॲडॅप्ट होणं. हे खूप सोपं आहे, फक्त अप्रोच बदलायची गरज आहे. बाकी तर नॉलेज ॲक्विजिशन म्हणजे इन्फॉर्मेशन ॲक्विजिशन करण्याची प्रक्रिया तीच आहे. म्हणजे तेच वाचायचं आहे आपल्याला, परत तेच संविधान वाचायचं आहे, काही वेगळं संविधान वाचायचं नाही, तीच हिस्ट्री वाचायची आपल्याला. ॲडिशनल टॉपिक सोडले तर आपल्याला तेच पुन्हा वाचायचं आहे. बरोबर. आणि याबाबत काही शंका असल्या ना तरी आता UPSCचं मार्गदर्शन करणारे आपल्याकडे खूप जण आहेत, अनेक विद्यार्थी सिलेक्ट होतात, आम्ही आहोत. आणि मराठी माध्यमातून प्रिपेअर करण्याचं टेन्शन विद्यार्थ्यांनी घेऊ नये. त्याचं संपूर्ण अत्यंत दर्जेदार स्टडी मटेरियल तुम्हाला डेफिनेटली मिळेल आणि ते मी स्वतः प्रिपेअर केलेलं आहे. मी ते स्वतः गेली कोविडमध्ये 2 वर्ष मी एकमेव काम केलेलं आहे, ते म्हणजे हे मराठी माध्यमासाठी मटेरियल डेव्हलप करणं. आणि आता ते अनावधानाने आता राज्यसेवेच्या मुलांना पण उपलब्ध होईल. निश्चित विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल.
ठीक आहे सर, आपण वास्तव कट्टेवरती आलात आणि सगळ्या गोष्टींवरती चर्चा केली. विद्यार्थी, मला नाही वाटत की आता थोडेफार तरी विद्यार्थी पॉझिटिव्ह होतील 1-2-3 दिवसामध्ये. तुम्ही जसं सांगितलं, एका बाजूला सरकार ढासळले पूर्ण, एका बाजूला ते चाललंय आणि एका बाजूला एमपीएससी. त्याला तेच स्थिरसावर झाले तर आपले विद्यार्थी पण आपण स्पेसिफिक क्वेश्चन जे आहेत मुलांचे त्या दृष्टीने आपण काही कार्यक्रम ऑर्गनाईज करून त्या पद्धतीने मुलांचा संभ्रम नक्कीच दूर करण्याचा निश्चितच करूया. मला वाटतं आपण वास्तव कट्ट्यावर एक सिरीज पण सुरू करूयात की जेणेकरून विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. नक्कीच स्वागतार्ह असेल ते. नक्कीच आम्हालाही आनंद होईल तुम्ही जर वास्तव कट्ट्यावरती. आणि त्याबरोबरच आपण अनेक जे काही म्हणजे कॅन्डिडेट्स आहेत, अधिकारी आहेत जे मराठी माध्यमातून सिलेक्ट झालेले आहेत, ज्यांचं बॅकग्राऊंड अगदी साधं होतं, म्हणजे जे BA झालेले आहेत किंवा अगदी म्हणजे सामान्य बॅकग्राऊंड असणारी मराठी माध्यमातून जे काही सिलेक्ट झालेले अधिकारी आहेत, त्यांचं सुद्धा मार्गदर्शन आपण सगळ्यांना उपलब्ध करून देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. नक्कीच सर, आपण वास्तव कट्ट्यावरती आलात आणि जे बहुमूल्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले खूप खूप आभार.